तर संस्कृत महाकाव्य हा जो पेपर आहे याच्यात आपल्याला दोन महाकाव्य आहेत, ज्यातलं एक महाकाव्य आहे किरातार्जुनीयम. एकूण पंचमहाकाव्य आहेत, ज्यातील रघुवंश हे महाकवी कालिदासांनी लिहिलेले आहे महाकाव्य. त्याच्यानंतर कुमारसंभवम हे देखील महाकवी कालिदासांनी लिहिलेलं आहे. माघांनी लिहिलेलं शिशुपाल वध, श्रीहर्षाचं नैषधीय चरितम आणि भारवीचं जे आता आपण अभ्यासणार आहोत ते आहे किरातार्जुनीयम. तर आपण सुरुवात करूया. मुळात किरातार्जुनीयम हे महाकाव्य अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यामागे काही उद्देश आहेत. एकतर महाकवी भारवीच्या काव्य प्रतिभेचा परिचय करून देणं, संस्कृत वाङ्मयातील उत्कृष्ट काव्याचं अध्ययन करणं आणि महाकाव्याचा काव्यात्मक परिचय करून देणं. आज आपण विश्वनाथाच्या साहित्य दर्पणानुसार महाकाव्याची जी काही लक्षणं सांगितलेली आहेत त्या लक्षणांमध्ये हे किरातार्जुनीयम बसतंय का, आणि ते महाकाव्य का आहे, त्यामागे कोणते नियम आहेत की ज्यामुळे याला महाकाव्य असं म्हटलं जातं, ते बघणार आहोत. तर किरातार्जुनीयम हे जे नाव आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, महाभारतातील कथा त्याच्यावरच आधारलेलं हे महाकाव्य आहे. किरातार्जुनीयम याच्यामध्ये दोन नावांचा समावेश होतो. किराताश्च अर्जुनश्च किरातार्जुनव हा द्वंद्व समास होतो. याच्यात किरात म्हणजे भगवान शंकर हे किराताच्या रूपात येतात आणि अर्जुन जो पांडवांपैकी एक आहे. तर यांचं एकमेकांसोबत जे युद्ध होतं, बाहुयुद्ध होतं, आणि त्यातून पुढे जे काय घडतं त्यावर आधारित हा संपूर्ण किरातार्जुनीयमचा भाग आहे. आता आपल्याला माहिती आहे की रामायणात कांड आहेत, म्हणजे जे काही विभागणी म्हणतो आपण, अध्याय असेल किंवा काव्य प्रकाशामध्ये देखील उल्हास आपल्याला दिसतात. त्याच प्रकारे अ, विविध ठिकाणी म्हणजे जी काही साहित्य कृती आहे त्या साहित्य कृतींमध्ये प्रत्येक विषयाची विभागणी केल्यानंतर त्या विभागाला एक ठराविक नाव दिलं जातं. जसं की आपण आपल्या दैनंदिन व्यवहारात एखाद्या एखाद्या विषयाविषयी प्रकल्प लिहितो, तेव्हा भाग एक, भाग दोन, भाग तीन शी विभागणी करतो. अगदी त्याच प्रकारे किरातार्जुनीयम या महाकाव्यामध्ये एकूण 18 सर्ग आहेत, सर्गांमध्ये विभागणी केलेली आहे, म्हणजे एकूण 18 विभाग आहेत. आणि या 18 विभागांमध्ये या संपूर्ण कथेचा समावेश केलेला दिसून येतो. सुरुवातीला आपण किरातार्जुनीयम मध्ये थोडक्यात काय कथाभाग आहे तो जाणून घेऊया. तर याला पार्श्वभूमी नेमकी आहे ती दूतक्रीडा झाल्यानंतर जे पांडव हरतात आणि ठरल्याप्रमाणे त्यांना वनवास गमन करावं लागतं. आणि यावेळी द्रौपदीचा अपमान झालेला असतो आणि तिला प्रतिशोध घ्यायचा असतो. तिलाच असं नव्हे तर पांडवांना देखील. मात्र आपल्याला माहिती आहे या 5 पांडवांमध्ये युधिष्ठिर हा धर्मपालन करणारा होता. म्हणजे बाकीचे धर्मपालन करणारे नव्हते का, तर असं नाहीये, तेही धर्मपालन करणारेच होते. मात्र युधिष्ठिर दिलेल्या शब्दाला जास्ती मान देणारा होता. तर होतं काय की भीम युद्धाची भाषा करायला लागतो आणि त्याला दुजोरा देते ती द्रौपदी देखील देते की हो बाबा, आपण पण युद्ध करूया कौरवांसोबत, की जेणेकरून बदला घेता येईल. पण युधिष्ठिर म्हणतो अशा वेळी की मी माझी प्रतिज्ञा मोडणार नाही आणि वनवास गमनाचा जो कालावधी आहे तो आपल्याला व्यतीत करायचाच आहे. हे सगळं होत असताना युधिष्ठिराने एक हेर पाठवलेला असतो, जो हस्तिनापुरात जाऊन तिथली माहिती गोळा करतो की तिथे आता दुर्योधनाच्या अधिपत्याखाली कशा रीतीने शासन सुरू आहे. आणि ही सगळी माहिती काढून हेर परत युधिष्ठिराला सांगतो. हे सगळं कथन आणि सुरू असतानाच तिथे महर्षी वेदव्यास येतात आणि अर्जुनाला सांगतात की तू इंद्रकील पर्वतावर तपश्चर्येला जा, की जेणेकरून तुला सिद्धी प्राप्त होतील. आता साहजिक आहे, जेव्हा कुठलंही युद्ध लढायचं असतं तेव्हा जर आपल्याकडे कोणतीच ताकद नसेल तर ते युद्ध लढलं जाऊ शकत नाही. अगदी याचप्रमाणे आत्ता जे झालं भारतीय आणि पाकिस्तानाच्या लष्करामध्ये,
जर भारताकडे योग्य साठा नसता किंवा योग्य योजना नसती तर हे शक्य झालं नसतं. त्यामुळे आपली ताकद वाढवण्यावर आधी भर दे आणि मग युद्धासाठी तयार हो असं वेदव्यासांना अर्जुनाला सांगायचं होतं. आणि अर्जुनाला सांगितल्याप्रमाणे इंद्रकील पर्वतावर अर्जुन तपश्चर्येला जातो. साहजिक आहे, जेव्हा तपश्चर्या असते तेव्हा कोण ना कोण परीक्षा घेण्यासाठी येतात, व्यत्यय आणतात. अगदी त्याचप्रमाणे अर्जुनाचे पिता अर्थात इंद्रदेव हे अर्जुनाच्या तपश्चर्येत व्यत्यय आणण्यासाठी अप्सरांना पाठवतात. आता मानवी स्वभाव आहे, जरी अर्जुनाकडे सिद्धी असल्या तरी मानवी स्वभाव आहे आणि त्यामुळे काही प्रलोभनांना मानवी स्वभाव हा बळी पडतो. हे जाणून इंद्रदेवांनी ही चाल खेळली होती, अप्सरांना पाठवलं होतं. पण अर्जुन हा निश्चल आहे, तो कधीही आपल्या तपश्चर्येपासून ढळला नाही आणि त्याकडे त्यांनी पुरतं दुर्लक्ष केलं. आता हे झाल्यानंतर इंद्रदेव स्वतः वेश पालटून येतात आणि अर्जुनाला सांगतात की तू आता शिवाची तपश्चर्या कर, भगवान शंकरांची तपश्चर्या कर. हे सांगितल्यानंतर इंद्रदेवाची आज्ञा शिरसावंद्य मानून अर्जुन भगवान शंकरांची तपश्चर्या करायला सुरुवात करतो. आता साहजिक आहे, ज्या आराध्याची अर्जुन तपश्चर्या करतोय ते आराध्य दैवत अर्जुनाची परीक्षा करायला नक्की येणार. अगदी ठरल्याप्रमाणे भगवान शंकर हे किराताच्या रूपात येतात, एका भिल्लाच्या म्हणजे वनाचारीच्या रूपात येतात. वनात राहणारे जसे आपल्याला दिसतात, वनवासी आपण म्हणू, अगदी त्याच रूपात हे किरात येतात, म्हणजेच भगवान शंकर येतात. आता ते आल्यानंतर अर्जुन काही करत नाही. तत्पूर्वी एक दानव असतो तिथे आणि तो दानव वराहाचं रूप घेतो. आणि क्षत्रिय धर्म असल्यामुळे अर्जुन बाणाने त्याचा वेध घ्यायला जातो. आणि याच वेळेला किरात म्हणजेच भगवान शंकर तिथे त्या किराताच्या रूपात आलेले असतात आणि दोघेही एकाच वेळी त्यांच्या धनुष्य बाणातून बाण सोडतात. बाण सोडल्यावर वराहाच्या मस्तकी ते बसतात. पण यानंतर जो वाद सुरू होतो तो कशावरून होतो की कोणाचा बाण आधी त्याला लागला. आणि याच्यावरनं मोठ्या प्रमाणात आधी वाक युद्ध सुरू होतं आणि मग बाहुयुद्धात याचं रूपांतर होतं. पण अर्जुन परीक्षेला खरा उतरतो, भगवान शंकर त्याच्यावर प्रसन्न होतात आणि अर्जुनाच्या इच्छेप्रमाणे अर्जुनाला भगवान शंकर पाशुपतास्त्र देऊ करतात आणि मग याचा उपयोग अर्जुन युद्धात देखील करतो. तर ही एक थोडक्यात कथा आहे किरातार्जुनीयम या महाकाव्यातील. आणि आता आपण साहित्य दर्पणानुसार महाकाव्याची काय लक्षणं आहेत हे जाणून घेऊन त्या लक्षणांमध्ये हे महाकाव्य बसतं का याची समीक्षा करूया. सर्गबंधो महाकाव्यम तत्रैको नायकः सुरः सद्वंशो क्षत्रियो वापी धीरोदात्त गुणान्वितः एकवंश भवा भूपाः कुलजा बहवो अपि वा शृंगार वीर शांत नामे को अंगिरस इष्यते. आता थोडक्यात काय सांगितलं या सगळ्या लक्षणांमध्ये की सर्ग नावाच्या बंधांनी युक्त असलेल्या या महाकाव्यात सूर प्रवृत्तीचा एक नायक असतो. आता सूर म्हणजे काय की चांगल्या प्रवृत्तीचा, सज्जन प्रवृत्तीचा. तर तो आहे याच्यात आपल्याला आढळतं. तो चांगल्या वंशात जन्मलेल्या क्षत्रिय किंवा धीरोदात्त गुणांनी युक्त असतो. महाकाव्यामध्ये एका वंशात उत्पन्न झालेले कुलसंपन्न असे राजे असतात. प्रमुख रस कोणते असतात महाकाव्यात? शृंगार, वीर किंवा शांत. आणि इतर सर्व रस हे सहाय्यक असतात, प्रधान नसतात, अप्रधान असतात. कथावस्तू ही इतिहासात उद्भवलेली अथवा सज्जनाश्रित असते. पुरुषार्थ, धर्म, अर्थ, काम, मोक्ष असे 4 प्रकारचे असतात. दुसरं म्हणजे महाकाव्यात त्यांच्यापैकी एका पुरुषार्थाचं फळ प्राप्त होतं. म्हणजे 4ही पुरुषार्थ असतातच महाकाव्यात, मात्र त्याच्यात प्रधान जे ठरतं त्याचं फळ महाकाव्यातल्या नायकाला किंवा त्याच्या सोबत असलेल्या सहकलाकारांना, सहपात्रांना प्राप्त होतं. आरंभी नमस्कारात्मक, आशीर्वादात्मक किंवा वस्तुनिर्देशात्मक मंगलाचरण असतं. आता आपल्याला माहिती आहे, जेव्हा आपण संस्कृत साहित्याचा विचार करतो तेव्हा आपल्याला जाणवतं की 3 प्रकारचं मंगलाचरण आढळतं. एक वस्तुनिर्देशात्मक, एक आशीर्वादात्मक आणि एक नमस्कारात्मक. तर असं हे महाकाव्यात देखील दिसून येतं. कुठे दुर्जना
आदींची निंदा केलेली असते, तर कुठे सज्जनांच्या गुणांचं वर्णन केलेलं असतं. महाकाव्यात अपेक्षा सर्गातील वाईट मी पद्य. काम केलं. श्रिया मॅडम, तुमचा माईक बंद करा. महाकाव्यामध्ये सर्गातील पद्य हे एकाच वृत्तात असतं आणि सर्गातील शेवटचा श्लोक हा वेगळ्या वृत्तात असतो. सर्ग अतिशय लहान आणि अति दीर्घही नसावेत. सर्ग 8 किंवा त्यापेक्षा अधिक असावेत. काही महाकाव्यांमध्ये एकाच सर्गात अनेक प्रकारची वृत्त आढळतात. सर्गाच्या अंती पुढील सर्गाची सूचना दिलेली असावी. म्हणजे जे आपल्याला मालिकांमध्ये दिसतं ना, म्हणजे आजचा भाग झाल्यानंतर उद्याच्या भागात काय बरं दिसेल याचा संक्षिप्त भाग दाखवला जातो. अगदी त्याच प्रकारे पुढच्या सर्गात काय आहे याची पूर्वसूचना देण्याची जी काही अंती सूचना केलेली असते प्रत्येक सर्गाच्या शेवटी, ती असावी अशी यात बाब नमूद आहे. याशिवाय संध्याकाळ, सूर्य, चंद्र, रात्र, प्रदोष, अंधकार, दिवस, प्रातःकाळ, मध्यान्ह, मृगया, पर्वत, ऋतुवन, समुद्र इत्यादींचं वर्णन यात असावं. आता महाकाव्यामध्ये संभोग शृंगार आणि विप्रलंब शृंगार, मुनी, स्वर्ग, नगर, यज्ञ, रणांगण, प्रयाण म्हणजे यात्रा, उपयन, उपयम, विवाह, म्हणजे असे अनेक प्रकारचे जे काही भाग आहेत त्यांचं वर्णन असावं. आणि वरील सर्व विषयांचं यथायोग्य औचित्यपूर्ण समूळ विश्लेषण असावं. महाकाव्याचं नाव, आता हे महत्वाचं आहे, महाकाव्याचं नाव हे कवीच्या नावावर, कथानकाच्या नावावर किंवा नायकाच्या किंवा प्रतिनायकाच्या नावावर असावं. सर्गाचे नाव सर्गामध्ये असणाऱ्या कथेवरून असावं. तर इथे महाकाव्याच्या लक्षणांचा आपण आता भाग बघितला. तर इथे कोणकोणती आता लक्षणं आहेत की ज्याचा समन्वय हा किरातार्जुनीयम या महाकाव्याशी आपल्याला साधता येतो. पहिलं लक्षण, सर्गबंधो महाकाव्यम तत्रैको नायक सुरह, की महाकाव्य जेव्हा जेव्हा असतं तेव्हा त्याच्यात सर्गाची उपयुक्तता महत्वाची ठरते. त्याच्यात सर्ग नावाचे बंध असतात, आहेत. किरातार्जुनीयम मध्ये 18 सर्ग आहेत आणि यामध्ये नायक सुरह, यामध्ये देवता प्रवृत्तीचा नायक असतो. आता येथे अर्जुन हा नायक आहे, बरोबर. आणि तो कोणाचा पुत्र आहे? इंद्रदेवाचा. म्हणजे तो देवपुत्रच म्हणू शकतो आपण. त्यामुळे तो देवतुल्य प्रवृत्तीचा नायक ठरतो. त्यामुळे पहिलं लक्षण आपल्याला सिद्ध करता येतं की हो, इथे सर्गबद्ध रचना आहे आणि इथे नायक देखील देवतुल्य आहे किंवा देव प्रवृत्तीचा आहे. सद्वंशो क्षत्रियो वापी धीरोदात्त गुणान्वित, की महाकाव्याचा नायक चांगल्या वंशात जन्मलेला आणि क्षत्रिय किंवा धीरोदात्त नायकाच्या गुणांनी युक्त असावा. किरातार्जुनीयम मधला जो नायक आहे अर्जुन, तो कुरुवंशात जन्मलेला आहे आणि तो क्षत्रिय आहे आणि शिवाय धीरोदात्त गुणांनी युक्त आहे. आता धीरोदात्त नायकाचं काय लक्षण आहे हे देखील तिथे सांगितलेले आहे. अविकथन क्षमावानति गंभीरो महासत्व स्थेय निगुणमानो धीरोदात्तो दृढव्रत कथित. आता इथे अर्जुन हा नायक प्रतिजल्पन न करणारा. प्रतिजल्पन म्हणजे काय? की समोर न दिलेल्या उत्तरावर प्रत्युत्तर न देणारा, वादविवादात म्हणजे हमरी-तुमरीवर येणं, थोडक्यात मराठीत सांगायचं तर अशा रीतीचा हा नायक नाहीये. हा खूप क्षमावान आहे, गंभीर स्वभावाचा आहे, शक्तिशाली आहे आणि निश्चल आणि दृढव्रत आहे, असा हा नायक आहे. तो कुठेही आपल्या ताकदीचा वापर अतिरिक्त करत नाही, जिथे जितका आवश्यक आहे तितकाच करतो आणि त्याला अजिबात गर्व देखील नाहीये, अशा रीतीचा हा नायक आहे. याच्यानंतर एकवंश भवा भूपा हा कुलजा बहवोपि वा, की महाकाव्यात एकाच वंशात उत्पन्न झालेले कुलसंपन्न असे अनेक राजे असू शकतात. किरातार्जुनीयम मध्ये कुरुवंशातील एक राजा युधिष्ठिर दाखवलेला आहे, तर त्याच वंशातील इतर व्यक्ती म्हणजेच भीम, अर्जुन, नकुल, सहदेव यांचं देखील वर्णन येतं. आता यानंतर जे नवरस आहेत त्या रसांपैकी काही रसांचा उल्लेख इथे आढळतो की कोणते रस हे महाकाव्यात असावेत. महाकाव्यात शृंगार, वीर किंवा शांतरस प्रधान असावा आणि इथे सर्व नाटक संधींचा वापर असावा. आता किरातार्जुनीयमचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा साहजिक आहे की हे युद्धावर आधारित नाटक आहे. म्हणजे एक तर याला महाभारत होण्यासाठी असलेली एक पायरी म्हणू शकतो आणि शिवाय किरात आणि अर्जुनांमध्ये झालेलं हे युद्ध आहे, त्यामुळे इथे वीररस हा प्रधान आहे. आता इतिहासोद्भवम वृत्तमन्यदा, की महाकाव्यातील कथा ही इतिहासात घडलेली असावी किंवा सज्जनाश्रित असावी. आता किरातार्जुनीयमचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा याची कथा हा महाभारतातल्याच कथेचा एक अंश आहे
आणि इथे धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चारही पुरुषार्थांचं वर्णन आढळतं. येथे अर्थ आणि मोक्ष यांचं केवळ प्रासंगिक वर्णन आहे, पण मुख्य वर्णन कोणत्या पुरुषार्थाचं आहे तर धर्म. यानंतर काय सांगितलंय की महाकाव्याचं मंगलाचरण, आदव नमस्क्रिया, आशीर्वा, वस्तु निर्देश एव वा, की महाकाव्याचं मंगलाचरण नमस्कारात्मक, आशीर्वादात्मक किंवा वस्तुनिर्देशात्मक असावं. तर याप्रमाणे या किरातार्जुनीयमच्या महाकाव्यातलं जे पहिला श्लोक आहे म्हणजेच मंगलाचरण आहे ते वस्तुनिर्देशात्मक आहे. लक्ष्मी या अलौकिक वस्तूचा येथे, आता इथे वस्तू म्हणजे सबस्टन्स किंवा थिंग्स या अर्थाने आपल्याला घ्यायचं नाहीये. इथे वस्तू म्हणजे की इथे निर्देश केलेला आहे राज्यलक्ष्मी या दृष्टीने तिला लक्ष्मी म्हटलेला आहे. म्हणजे इथे जो पहिला प्रसंग येतो पहिल्या सर्गातला, साधारण त्याच्यात युधिष्ठिर आपल्या एका हेराला काही काळापूर्वी हस्तिनापुरात पाठवतो तिकडची हेरगिरी करण्याकरिता, आणि तिकडची सगळी माहिती काढून हेर परत युधिष्ठिराकडे येतो, तेव्हा या मंगलाचरणाचा संबंध तिथे आपल्याला दिसून येतो. आणि इथे काय म्हटलंय आता, कश्चित निंदा खलादिनाम सतांच गुणकीर्तनम, की काही ठिकाणी निंदा आहे शत्रूची आणि सज्जनांचं गुणगौरव कथन केलेलं आहे. तर अगदी याचप्रमाणे महाकाव्यामध्ये दुर्योधनाला सज्जन म्हणून त्याची प्रशंसा वर्णित केलेली आहे. म्हणजे जरी तो वाईट वागला असला भूतकाळात, तरी देखील त्याच्या काळात कशा रीतीने राज्याचा कारभार सुरू आहे ही सगळी माहिती तू काढून आण, असं त्याने युधिष्ठिराने हेराला सांगितलेलं असतं, आणि यावरून ते सिद्ध होतं. एकवृत्तमयेही पदैर्वसाने अन्यवृत्तकेहि नाती स्वल्पा नाती दीर्घा सर्गा अष्टाधिका इह, की महाकाव्यातील सर्गात सर्व पद्ये एकाच वृत्तात असावी, मात्र शेवटचा श्लोक इतर वृत्तात असावा. सर्ग अति लहान किंवा अति दीर्घ नसावेत आणि 8 पेक्षा अधिक असावेत. त्यामुळे किरातार्जुनीयम या महाकाव्यात प्रथम सर्गात सर्व पद्य वंशस्थ वृत्तात आहेत. याला एकूण एका ओळीत 12 अक्षर असतात या वृत्तात. आणि शेवटचा श्लोक हा मालिनी वृत्तात आहे. येथे सर्व सर्ग अति लहान किंवा अति दीर्घ नाहीयेत, मध्यम स्वरूपाचे आहेत आणि 8 पेक्षा अधिक आहेत, म्हणजेच 18 सर्ग आहेत. नानावृत्तमय कापि सर्ग कश्चन दृश्यते सर्गांते भावी सर्गस्य कथायाः सूचनं भवेत. भावी सर्गस्य म्हणजे पुढे येणाऱ्या सर्गाची सूचना ही त्या आधी असलेल्या सर्गाच्या शेवटी मिळावी, असं महाकाव्याचं लक्षण आहे. आणि यात देखील किरातार्जुनीयम बसतं, कारण किरातार्जुनीयम या महाकाव्यात पाचव्या सर्गात अनेक प्रकारचे वृत्त दिसतातच, शिवाय प्रथम सर्गामध्ये द्रौपदीच्या वक्तव्याचं वर्णन आहे. तर याच सर्गात त्याच्या अंती पुढील सर्गात असलेल्या युधिष्ठिराची सांत्वना याची सूचना दिलेली आहे. म्हणजे आपल्याला कळतं की साहजिक आहे ना, म्हणजे जेव्हा आपण व्यावसायिक नाटकांकडे देखील बघतो, मराठी जी व्यावसायिक नाटकं आहेत किंवा आता देखील जी अनेक ठिकाणी नाटकं सुरू आहेत, तेव्हा आपण बघतो तिथे अंक पद्धत असते. पहिला अंक झाला तर पहिल्या अंकाच्या अगदी शेवटी शेवटी काहीतरी असा सस्पेन्स, काहीतरी अशी उत्कंठावर्धक गोष्ट ठेवली जाते की पुढच्या अंकात आता काय असेल. म्हणजे प्रेक्षकांची उत्कंठता ताणण्यासाठी त्या अंकात तशी योजना केलेली असते. अगदी याच प्रकारे सर्गाच्या शेवटी देखील पुढच्या सर्गात काय होणार आहे याची सूचना तर द्यावीच, मात्र पुढच्या सर्गात काय असू शकेल याचा विचार देखील करायला लावणारी योजना तिथे केलेली असावी, असं इथे सांगितलेलं आहे. याच्यानंतर आता कोणकोणत्या प्रहरांचं कोणकोणत्या काळांचं याच्यात वर्णन असावं, तर याच्यात आपण मगाशी बघितलं की 3 त्रिकाळ म्हणजे सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि सूर्यचंद्र रात्र, प्रदोष काळ, ऋतू, वन, समुद्र यांचं वर्णन हे महाकाव्यात प्रामुख्याने असावं. आणि किरातार्जुनीयमध्ये ते आपल्याला आढळतं. पंचम सर्गात म्हणजेच 5व्या सर्गात हिमालयाचं वर्णन आहे, 9व्या सर्गात संध्या काळाचं वर्णन आहे, आणि चंद्रोदय अंधकाराचं देखील वर्णन आपल्याला आढळून येतं. कारण आपल्याला माहित असायला पाहिजे, किरातार्जुनीयम मध्ये जरी इंद्राच्या संदर्भात उल्लेख असला तरी सगळे पांडव हे वनवासात आहेत. त्यामुळे रात्री समयाचं वर्णन निश्चितपणे असणार, वनवर्णन निश्चितपणे असणार, चंद्रवर्णन किंवा चंद्राचा उल्लेख हा निश्चितपणे असणार. याच्यानंतर महाकाव्यात विप्रलंभ, संभोग शृंगार असावेत. तर किरातार्जुनीयम या महाकाव्यात अष्टम सर्गात संभोग आणि विप्रलंभ शृंगाराचं वर्णन आढळतं, अप्सरांचं विलास वर्णन आढळतं, आणि
पंचदश सर्गामध्ये म्हणजेच 15व्या सर्गात किरात वेशधारी शिव आणि अर्जुन यांचं युद्ध वर्णन देखील आढळतं आणि इतर विषयांचे प्रसंगानुरूप वर्णन इथे दिसून येतं. आता विप्रलंब आणि संभोग म्हणजे काय, की संभोग म्हणजे मिलन आणि विप्रलंब म्हणजे वियोग. तर अशा रीतीचं जे काही वर्णन आहे ते महाकाव्यात असावं आणि ते किरातार्जुनीयम मध्ये देखील दिसतं. वर्णनीया यथा योगम सांगोपांगा अमी इह कवे वृत्तस्य वा नामना नायकस्तेस्तरस्य वा. म्हणजेच काय, की महाकाव्यात पूर्वोक्त वर्णनांचं यथायोग्य औचित्यपूर्ण समूळ विश्लेषण असावं. म्हणजे काय, की जसं या महाकाव्यात म्हणजेच किरातार्जुनीमध्ये आपण जेव्हा बघतो की पंचम सर्गात हिमालयाचं वर्णन आहे, हे वर्णन तपश्चर्या करणाऱ्या अर्जुनाच्या मुखातून आले असते तर ते अनुचित ठरले असते, कारण त्या प्रसंगी अर्जुनाने निसर्ग वर्णन करणे योग्य नाही. म्हणून येथे हिमालय वर्णन यक्ष मुखातून आलेले आहे. साहजिक आहे, जेव्हा आपण लेखकाच्या दृष्टीने बघू तेव्हा एखाद्या व्यक्तीला एखाद्या नाटकात तपश्चर्या करायला बसवलंय. तपश्चर्या करताना पूर्णतः त्या व्यक्तीला मौन बाळगायला हवं, पूर्णतः त्याच्यावरच लक्ष केंद्रित करायला हवं. आणि असं असताना जर त्याच व्यक्तीने आजूबाजूच्या परिसराचं आजूबाजूच्या वातावरणाचं वर्णन करायला सुरुवात केली तर त्याच्या तपश्चर्येला कुठेतरी बाधा पोहोचेल. आणि हे भारवींनी इथे लक्षात घेतलेलं आहे. त्यामुळे त्यांनी अर्जुनाच्या तोंडात हिमालयाचं किंवा निसर्गाचं वर्णन न ठेवता यक्षमुखात ठेवलेलं आहे. कारण तिथे अर्जुनाचं प्रयोजन वेगळं आहे, कारण अर्जुन तिथे तपश्चर्येला गेलेला आहे. याशिवाय महाकाव्याचं नाव मगाशी आपण जे बघितलं, महाकाव्याचं नाव हे नायक आणि प्रतिनायक यांच्या नावावर आधारित असावं. आता इथे नायक आणि प्रतिनायक, इथे खलनायक ही भूमिका नाहीये. हा, इथे नायक आणि प्रतिनायक ही भूमिका आहे. तर इथे किरात वेशधारी शिव म्हणजे भगवान शंकर आणि अर्जुन हे दोन नायकच आहेत. त्यामुळे या महाकाव्याचं नाव आहे किरातार्जुनीयम. ठीक आहे, ही लक्षणं कळली तुम्हाला? आपण आता महाकवी भारवींचा संक्षिप्त जो परिचय आहे तो बघणार आहोत आणि आजचा क्लास इथेच संपवणार आहोत. त्यानंतर आपण अं, पहिल्या सर्गात काय काय सांगितलेलं आहे किंवा काय विषय भाग येतो ते बघणार आहोत. तर महाकवी भारवींचा संक्षिप्त परिचय. संस्कृत महाकाव्यांपैकी तिसरं महाकाव्य आहे किरातार्जुनीयम, ज्याच्यात 18 सर्ग आहेत. आणि आपल्या या एकुलत्या एक कलाकृतीने महान कीर्ती संपादित करणारा, प्रगाढ पंडित आणि रसिक मनांवर मोहिनी घालणारा, काव्य क्षितिजावर तेजस्वी ताऱ्याप्रमाणे चकाकणारा महाकवी म्हणजेच भारवी. इथे एक महत्वाची बाब म्हणजे की एकमेव कृती आहे महाकवी भारवींची, किरातार्जुनीयम. आता भारवीचा जन्म काही अभ्यासकांच्या मते इसवी सनाचं 500 ते 550 या काळात झालेला असावा आणि विदर्भ भूमीतील एचिलपूर या गावात तो जन्म झालेला असावा. दामोदर असं त्यांचं नाव आहे आणि भारवीला सरस्वतीचा वरहस्त लाभला, पण लक्ष्मीने मात्र सवती मत्सरामुळे त्याच्याकडे पाठ फिरवली. वृत्तीने निस्पृह असल्याने त्याने कधीही तिची मनधरणी केली नाही. इथे साहजिक आहे, इथे थोडा साहित्याचा भाग येतो. इथे सरस्वतीचा म्हणजे ज्ञानाचा वरदहस्त भारवींना लाभला, त्यामुळे लक्ष्मीने पाठ फिरवली. म्हणजे सवती मत्सर इथे उपमा दिलेली आहे की सरस्वती आल्यामुळे लक्ष्मी निघून गेली. अशा रीतीचा इथे एक भाग सुचवायचा आहे. की याच्या पुढे काय दिलंय की सहसा विदधित न क्रिया अविवेक परमाम पदा पदम. कुठलीही गोष्ट विचार न करता एकदम करू नये. अविचार हे अनर्थाचं मूळ होय. विचारपूर्वक काम करणाऱ्या माणसाच्या गुणांवर लुब्ध होऊन लक्ष्मी स्वतःच त्याला वरत असते, म्हणजे वर देत असते. हा सुप्रसिद्ध श्लोक भारवी या कवींनी एका कमलपत्रावर लिहिला आणि तो पुढे योगायोगाने एका राजाच्या हाती लागला आणि भारवीला राजाश्रय मिळून त्याचे भाग्य उदयाला आले, अशी एक आख्यायिका आहे. म्हणजे इथे आख्यायिका म्हणण्याचं कारण म्हणजे इथे समजून घ्यायला पाहिजे की कुठल्याही संस्कृत साहित्यातील म्हणजे साधारणतः जे कवी आहेत त्यांच्या संदर्भातील जेव्हा आपण कथा बघतो, कथाभाग बघतो, तेव्हा निश्चितपणे आपल्याला इथे असं कुठे लिहिलेलं दिसत नाही की याच काळात जन्म झाला, या तारखेला झाला, या तिथीवर झाला, या गावात झाला. तर काही काही आख्यायिका या संबंधाने येतात.
तर त्यातलीच ही एक आख्यायिका आहे. आणि भारवी म्हणजे कवी भारवींच्या संदर्भात एक संस्कृत वचन आहे की अं, ज्याच्यात म्हटलंय की दंडीचं पदलालित्य आणि भारवीचा अर्थगौरव हे जे हे जे गुण आहेत, तर या गुणांचा एकत्रितपणा जो आपल्याला आढळतो, हा, ते संस्कृत वचन आठवलं. उपमा कालिदासस्य भारवे अर्थगौरवम दंडीन पदलालित्यम मागे संती त्रय गुणाः. की कालिदासाची उपमा, महाकवी कालिदासांची उपमा हे एक वैशिष्ट्य आहे. महाकवी भारवींची अर्थगौरवता म्हणजे एक प्रकारे अशा रीतीची साहित्यकृती निर्माण करावी की ज्यातून एक गौरवता त्याला प्राप्त होईल. अर्थातच माधुर्यता असणं हे एक वैशिष्ट्य होतं त्यांचं. आणि दंडीचं पदलालित्य आणि म्हणजे हे तीनही वैशिष्ट्यांचा मिलाफ ज्यांच्यामध्ये आहे किंवा ज्यांच्या साहित्यकृतीत आहे, ते म्हणजे माग, कवी माग. तर इथे एक लक्षात घेतलं पाहिजे की प्रत्येक कवीचं एक वैशिष्ट्य आहे, त्याप्रमाणे अर्थगौरवता हे महाकवी भारवींचं वैशिष्ट्य आहे. आता ही आख्यायिका आपल्याला कळली की ते एका राजाच्या दरबारी रुजू झाले, त्यांना राजाश्रय प्राप्त झाला. आणि याच दरम्यान भारवींनी किरातार्जुनीयम या महाकाव्याची रचना केली, जी एकूण 18 सर्गात आहे. आणि ह्याची आपण कथा सुरुवातीला बघितलेली आहे. आता किरातार्जुनीयम मधील जी ओजस्वी संवाद जो आहे, बहारदार वर्णन आहे, अर्थगर्भ भाषा आणि अर्थांतर न्यासाची रेलचेल या काव्यगुणांनी भारवीची भाषा वरून जरी नारळासारखी खडबडीत वाटली तरी आतून रसाळ आहे. हा अर्थगौरव म्हणजे हाच अर्थगौरव भारवींच्या लेखन शैलीचा विशेष मानला जातो. इथे पण दिलेला आहे, भारवे अर्थगौरवम ही उक्ती सर्व प्रसिद्ध आहे. तर इथपर्यंत आज आपण भाग बघणार आहोत आणि बाकीचा जो पहिल्या सर्गातला भाग आहे आणि प्रश्नपत्रिका आपण उद्याच बघणार आहोत. तर तो भाग आपण पुढच्या तासिकेला बघणार आहोत. ठीक आहे.